मित्रांनो, ITR भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. पण ITR तुम्ही सुद्धा जर तुमचा भरत असाल तर थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण ITR भरण्यासाठी आपल्याला काही 5 डॉक्युमेंट अति आवश्यक आहेत आणि ही जर डॉक्युमेंट नसतील तर तुमची ITR भरण्याच्या प्रोसेसमध्ये अडचणी येऊ शकतात. तर ही डॉक्युमेंट नेमकी कोणती आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. मित्रांनो, ITR भरण्यासाठी आपल्याला ही 5 कागदपत्रे आवश्यक आहेत. ही कागदपत्रे आपण ITR भरण्यापूर्वी तयार ठेवली तर आपल्याला ITR भरण्याच्या प्रोसेसमध्ये कोणतीच अडचण येणार नाही. सर्व पहिलं कागदपत्र आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड. ITR भरण्यासाठी पॅन आणि आधार ही सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. हे दोन्ही एकमेकांशी लिंक असणं बंधनकारक आहे, अन्यथा रिटर्न प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे फॉर्म 16 आणि सॅलरी स्लिप. पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16 हा मुख्य दस्तऐवज आहे. यामध्ये तुमच्या पगाराची, TDS आणि कपात केलेल्या कराची संपूर्ण माहिती असते. यासोबत सॅलरी स्लिप ही सोबत ठेवावी. यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे बँक स्टेटमेंट आणि व्याज प्रमाणपत्र. तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट आवश्यक आहे. बचत खाते आणि FDवर मिळालेले व्याज दाखवण्यासाठी हे गरजेचे असते. यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट पुरावे. जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली असेल तर त्याचे पुरावे गोळा करा. यामध्ये ELSS म्युच्युअल फंड, PPF पासबुक, जीवन विमा प्रीमियम पावती, टॅक्स सेव्हिंग FD आणि NPS गुंतवणुकीच्या पावत्यांचा समावेश असतो. आणि यानंतर 5वं डॉक्युमेंट आहे इतर कर सवलतींची कागदपत्रे. यामध्ये सेक्शन 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स तुमचा असेल आणि त्याचा प्रीमियम भरला असेल तर त्याची पावती, सेक्शन 80G अंतर्गत तुम्ही कोणत्या संस्थेला देणगी दिली असेल तर ती देणगी दिलेलीची पावती आणि मुलांच्या ट्युशन फीची पावती सुरक्षित ठेवा. ही 5 कागदपत्रे जर असतील तर तुम्हाला तुमचा ITR फाईल करताना म्हणजेच ITR भरताना कोणतीच अडचण येणार नाही. म्हणजेच केवळ गुंतवणूक करणे पुरेसे नसून त्याचा अधिकृत पुरावा असणे आपल्याकडे आवश्यक आहे. तो पुरावा असेल तरच आपण आपले टॅक्स वाचवू शकतो. मित्रांनो, ही माहिती व ही अपडेट त्याचबरोबर तुम्ही तुमचा ITR भरला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.